श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13. जालंधरांचे शाब्दी कवित्व. मैनावती शुद्धे. श्री गणेशाय नमः. जालंधरांनी देवांची जी फजिती केली ती हरिहराने धरूनच पाहिली होती. देव निघून जाता जालंधर खानिपांसह तेही 3 दिवस बद्रिकाश्रमात राहिले. त्या मुक्कामी जालंधरांच्या पराक्रमाची व गुणांची प्रशंसा करून भगवान शंकर त्यांना म्हणाले, नाथजी, कलियुगात वेदविद्या मागे पडेल, त्यामुळे तिच्या योगाने होणारी कार्य होणार नाही. अशा वेळी तरुण जाण्याच्या दृष्टीने लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होते. यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही नाथांनी शाब्दी कवित्व सिद्ध करून ठेवायचे आहे. हा सर्व खटाटोप लोकांचे हित लक्षात घेऊन केवळ परोपकाराच्या दृष्टीनेच करायचे आहे. हे काव्य कितीतरी मोठे असायला हवे. थोडेसे मंत्र सर्व प्रजेला पुरेसे होणार नाही. त्यात तुम्ही स्वतः 34 कोटी 12 लक्ष व कानिफांनी 6 कोटी 8 लक्ष इतकी मंत्र निर्मिती करायची आहे. प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही ही विद्या उदयास आणता. पुढे तिच्या प्रसाराचेही काम आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात म्हणून अधिक काही सांगत नाही. त्यानंतर जालंधरांना आशीर्वाद देऊन ते दोन्ही देव स्वस्थानी गेले. भगवान शंकरांकडून कार्यप्रेरणा मिळाल्यावर त्यांची पूर्तता करण्यासाठी जालंधर व कानिफ यांनी 12 वर्ष तिथेच वास्तव्य करून अथक परिश्रमांती 40 कोटी 20 लाख इतके कवित्व केले. मग शिवजींच्या सूचनेनुसार नाग अश्वस्थापाशी विधीपूर्वक हवन करून ते सर्व मंत्रप्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून नाग अश्वस्थावरील सर्व देवते अनुकूल करून घेतली. कार्य संपन्न होताच ते दोघे बदलून बद्रिकाश्रमी परतले. तेथे बद्रीनाथांच्या ताकदीने कानिफांना तपश्चर्येला बसून जालंधर तीर्थाटनास निघाले. मैनावती शुद्धे. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना जालंधरांचा एक परिपाठ असे. ते सर्वप्रथम रानात जात आणि गवत कापून त्यांची मुळे डोक्यावर घेऊन मगच गावात जात असत. जालंधर नाथ हे अग्नीचे पुत्र असल्याने त्या दृष्टीने वायूचे नातूस होते, म्हणून ते गवताचा भारा घेऊन जायचे. तेव्हा त्यांना कष्ट होऊ नयेत म्हणून वायुदेव त्यांच्या मस्तकावरील भारा आपल्याकडेच घेत असत. त्यामुळे मार्गाने चालताना तो भारा त्यांच्या डोक्यावर अधांतरित तरंगताना दिसे. गावातून फेरफटका मारताना ते गवत जालंधर गाईगुरांना खाऊ घालत असे. त्याप्रमाणे फिरत फिरत जालंधर नाथ गौडबंगाल देशातील हेलापट्टण गावी आले. तेथे त्यांच्या डोक्यावरून अनांतरी जाणारा भारा पाहून आश्चर्यचकित झालेले लोक हे कोणीतरी सिद्ध पुरुष असावे असे वाटून त्यांच्या दर्शनास गर्दी करू लागले. तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी ते घाणेरड्या दुर्लक्षित जागी राहू लागले आणि कधी बोळात शिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागले. त्यावेळी हेलापट्टणावर गोपीचंद नावाचा राजा राज्य करत होता. सुंदर, पराक्रमी, बलाढ्य, सर्व ऐश्वर्याने संपन्न होता. त्याची आई मैनावतीची विधवा मोठी साबरीन होती. राजा तिला फार मान देत असे. एके दिवशी मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी असताना सहजच तिचे लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या जालंधरांकडे केले. त्यांच्या डोक्यावरील अधांतरीत रंगणारा गवताचा भारा पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले. त्यावेळी ते कोणीतरी महात्मा असावेत असे वाटून तिने आपल्या दासीला गुप्तपणे त्यांच्या मागावर पाठवले. ते नित्याप्रमाणे गाई गुरांना चारा घालत व गली पोळातून हिंडत तिने सांजेच्या वेळेस चांदी कोपऱ्यातील उकुरड्यावर जाऊन बसली. दासीने तेथील खानाखुणा नीट लक्षात ठेवल्या आणि राजप्रसादात परतून मैनावतीला सर्व वृत्तांत सांगितला. त्या दिवशी रात्र समयास सर्वत्र निजानीज झालेली पाहून काही फळे व मिष्टान्ने घेऊन मैनावती दासी समवेत प्रसादाबाहेर पडली. बाहेर निघताना त्या दोघींनी स्वतःभोवती काबडी ओढून घेतली होती. जालंधरांपाशी जाता त्या दोघींनी त्यांच्या चरणांवर डोकी देऊन नमस्कार केला आणि आणलेले चमक त्यांच्या समोर ठेवले. त्यावेळी मैनावतीने नाथांची स्तुती करून मला उपदेश द्या अशी विनंती करताच त्यांनी शिव्या देत त्या दोघींना दगड मारले, पण तिने आपले धैर्य ढळू दिले नाही. ती आपल्या निश्चयाशी ठाम राहिली. ते पाहून त्यांनी रुद्रावेश टाकून तिची प्रेमाने चौकशी केली. तेव्हा ती म्हणाली, महाराज, मी त्रिलोचनाची पत्नी आणि राजा गोपीचंदांची माता आहे. काळाने माझ्या पतीचे छत्र हिरावून नेले. तेव्हापासून या जन्म मरणारूपी जगरहाटीपासून सुटण्यासाठी काय करावे या विचाराने मी तळमळते आहे.
तरी कृपा करून मला मार्ग दाखवा. माझा विहेर करू नका. मला हेही का तरी काही नको. मला मृत्यूभयातून सोडवा. मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर कृपा करा. मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करीन. त्यावेळी नाथांना तिच्या तळमळीचे व नम्रतेचे मोठे कौतुक वाटले, पण त्यांनी वरकरणी तसे काहीही दाखवले नाही. त्यानंतर बैनावतीने जालिंदराची 6 महिने भक्तिभावाने सेवा केली. एके दिवशी ती नाथांचे डोके आपल्या मांडीवर ठेवून बसली असताना त्यांनी एका मायावी भ्रमर निर्माण केला. त्याने तिची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. ती वेदना तिने सहन केली, पण त्यांची निद्रा भंग होऊ दिली नाही. जाग येताच तिच्या मांडीला छिद्र पडली असून सर्वत्र रक्त विखुरलेले आहे हे नाथजींच्या लक्षात आले. त्यांचे हृदय कळवळले, चित्त प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच क्षणी तिला तारक मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे तिला अद्वैत स्थिती प्राप्त झाली. त्यांनी अमरपद देऊन तिच्या जन्माचे सार्थक केले.